ठाणे जिल्ह्याच्या विकासात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळेच ठाण्याचा पालकमंत्री होण्याचा सर्वाधिक त्यांचाच असून या शर्यतीतून आपण बाहेर असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं. पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच जबाबदारी स्वीकारतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. 2014 ते 2022 पर्यंत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्या काळात ठाणे जिल्ह्यानं विकासाकडे झेप घेतली. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकालात जिल्ह्यातील विकासाला चालना मिळाली. त्यामुळे ठाण्याचे पालक म्हणून तेच योग्य असल्याचं सरनाईक म्हणाले. ठाणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गणेश नाईक आणि प्रताप सरनाईक असे 3 मंत्री आहेत. यापूर्वी 2022मध्ये महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांसह 2 मंत्रिपदं जिल्ह्याच्या वाटेला आली होती. मात्र पालकमंत्री ठाणे शहराचा नसल्यानं जिल्हा पोरका असल्याची भावना होती. त्यामुळे ठाण्यातील स्थानिक पालकमंत्री व्हावा अशी मागणी होतीये. त्यातूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गणेश नाईक आणि प्रताप सरनाईक यांच्या नावाची चर्चा सुरू होती. पण सर्व चर्चा निरर्थक असून एकनाथ शिंदे हेच पालकमंत्री व्हावेत अशी भावना असल्याचं सरनाईक यांनी स्पष्ट केलं.